सेकंड क्वेश्चन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असली सेकंड क्वेश्चन बघा इझी आहे कंपॅरेटिव्ह टू फर्स्ट याचं इक्वेशन फॉर्मेशन इझी आहे. अ कोच ऑफ क्रिकेट टीम बाय 3 bats and 6 balls for rupees 3,900 and after that again he buy one more bat and 3 more balls for rupees 1,300. ओके या टाइपचा जेव्हा क्वेश्चन असेल बॅट बॉल टेबल चेअर त्यावेळेला कसं करायचं बघा फर्स्ट बॅट आणि बॉल रेट कन्सिडर करा प्राइस कन्सिडर करा. 1 बॅट सपोज रुपीज एक्स अँड 1 बॉल फॉर वाय रुपीज असं आधी कन्सिडर करायचं. इफ 1 बॅट एक्स रुपीज हाऊ मेनी बॅट्स हियर 3 bats. 3 bats cost will be 3x. If 1 ball y rupees 6 balls will be 6y and total cost किती आहे बघा दोघांची जर ऍडिशन केला तर फर्स्ट 3,900 हे फर्स्ट इक्वेशन फॉर्म आहे बघा लक्षात आलं का. 1 बॅट ची व्हॅल्यू कन्सिडर करा x 3 bats 3x 1 बॉल y कन्सिडर करा 6 balls 6y टोटल कॉस्ट आहे 3,900. सेकंड कंडिशन पण लगेच बघूया आणि आपण y मध्ये कन्वर्ट करूया. बघा सेकंड काय आफ्टर दॅट वन मोर बॅट मीन्स 1 बॅट x 3 balls म्हणजे 3y टोटल कॉस्ट इज 1,300. हे सेकंड इक्वेशन हे फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन. ग्राफिकली सॉल्व करताना रिप्रेझेंट ग्राफिकली म्हणले ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला मी आत्ताच सांगितलं होतं इक्वेशन तुमचं y इज इक्वल टू या फॉर्म मध्ये तयार. बघा हे सोल्युशन फक्त इथं आधी तयार करूया. लेट कॉस्ट ऑफ 1 bat be rupees x. Therefore cost of how many bats starting 3 bats 3x. Let cost of 1 ball be rupees y. Therefore cost of how many balls 6 balls is equal to 6y. Therefore first equation first condition 3x plus 6y is equal to 3,900. You can reduce this equation by dividing 3. If you divide by 3 x plus 2y is equal to 3 ने divide करा 1300. This is our first equation. Now come to second condition. What is second condition? Second condition क्या बघा how many bats 1 bat how many balls 3 balls 3y is equal to 1,300. This is our second equation. मी स्टार्टिंगला काय सांगितलं होतं बघा ग्राफिकली करताना इक्वेशन्स y मध्ये रिड्यूस करून घ्यायचे. कसं इक्वेशन मिळवा फर्स्ट इक्वेशन y मध्ये रिड्यूस करूया फ्रॉम 1 x plus 2y is equal to 1,300. y is equal to या फॉर्म मध्ये आहे ना 2y is equal to 1,300 minus x and y is equal to 1,300 minus x upon 2. हे फर्स्ट in terms of y means y in terms of x म्हणतात त्याला and from second equation पण in terms of y करूया x plus 3y is 1,300. Therefore 3y is equal to 1,300 minus x. Hence y is equal to 1,300 minus x upon 3. This is our second equation for graph. We have to plot graphs of these two lines. Okay, we see now graph. Second example, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघतोय आपण. बघा इक्वेशन्स मी फॉर्म करून दिले होते y is equal to x here y is equal to 1,300 minus x by 2 x comma y. Same here
फर्स्ट व्हॅल्यू ट्रायल एरर मेथड थोडीशी घेऊया. सपोज x मी तर 0 घेतला, सपोज हियर 0, तर 1300 मायनस 0 डिवायडेड बाय 2, काही प्रॉब्लेम नाही, आन्सर येते. x ची व्हॅल्यू इथं आता 1300 आपल्याला ग्राफवर प्लॉट करायला, किंवा आता याचा आन्सर किती येईल बघा, 640 आन्सर येईल. असे ग्राफवर प्लॉट्स करण्यापेक्षा 100, 200, 300 या रेंजमध्ये जर आपले आन्सर्स येत गेले तर आपल्याला ग्राफ ड्रॉ करायला इझी जाईल. म्हणून काय करूया बघा, हियर इन्स्टेड ऑफ 0 म्हणजे 0 घेतली तरी आन्सर येणार आहे, नो प्रॉब्लेम. इफ आय टेक सपोज 100, पुट x इज इक्वल टू 100 हियर, या इक्वेशन मध्ये 100 सबस्टिट्यूट करा. पुट x इज इक्वल टू 100, y इज इक्वल टू 1300 मायनस 100 अपॉन 2. 1300 मायनस 100 1200, आणि 1200 अपॉन 2 केला तर आन्सर येणार आहे 600. म्हणजे हे पॉइंट्स प्लॉटिंगला ठीक आहे ग्राफ, ठीक आहे. म्हणजे आता इथं 200 100 600 झालं. आता तुम्ही 200 300 400 या रेंज मध्ये घेऊ शकता, कारण कसंही जरी घेतलं इथं डिनॉमिनेटर 2 आहे म्हणजे 2 ऍड करायला पाहिजे असं काही नाहीये. इथं तुम्ही 100 च्या रेंज मध्ये आन्सर्स घ्या. आता 100 घेतले, 200 घेतलं तर काय होईल बघा, पुट x इज इक्वल टू 200, सबस्टिट्यूट हियर 200, y इज इक्वल टू 1300 मायनस 200. पुन्हा इथं काय येईल बघा, ऑड नंबर 1100, 11 पुन्हा 550 येणार. देयरफॉर इन्स्टेड ऑफ 200 आय टेक 300. why 300? 1300 minus 300 upon 2. Here 1000 will subtraction and upon 2 500. Means put here 300. If you put x is equal to 300, 1300 minus 300 म्हणजे 1000 होईल, आणि 1000 upon 2 म्हणजे 500. One more value of x, 300 substitute केले. Put x is equal to 500. 500 सबस्टिट्यूट केलं तर काय येईल बघा, पुट हियर 500, x इज इक्वल टू 500, इथे कॅल्क्युलेशन बघूया. y इज इक्वल टू 13 मायनस 5, 1300 मायनस 500 अपॉन 2. 13 मायनस 5 किती येईल, 800 ना, आणि 800 अपॉन 2 आन्सर किती येणार आहे 400. मीन्स इफ वी पुट x इज इक्वल टू 500, 13 मायनस 5 8, आणि 8 बाय 2 400. मीन्स वी हॅव टू प्लॉट 100 600, 300 500 and 500 400. हे पॉइंट्स प्लॉट करूया. फर्स्ट वी प्लॉट दिस 3 पॉइंट्स, फर्स्ट लाइन ग्राफ. आता 100 ची रेंज आहे म्हणजे स्केल मी काय घेते बघा, ऑन ग्राफ आय टेक स्केल एज 100. हियर 100 200 300 4 5 6. You know this. Same here. 5 6 7 and 8. Okay. Now our first point is 100, 600. 100 600. See where is 100? Here on x-axis 100. Where is 600? Here. Means 100 600. Ha point plottation बघा. Here that point 100, 600. Next point 300 500. See here on x-axis 300, on y-axis 500. Means our point is here, position of this point 300 500. Sorry, here 300 500. Okay. And third point 500 400. See where 500 400, here 500 and here 400. Here this point 500 400. Okay. Draw the line passing through these 3 points. Passing through these 3 points we have to plot one line. This line is, its equation is y is equal to 1300 minus x upon 2. Graph of this y is equal to 13x minus x, 1300 minus x upon 2. Now come to second graph. X
here y अपॉन 3 आहे. ट्रायल करूया. फर्स्ट इफ वी पुट 100 हियर, इथं डिनॉमिनेटर 3 असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येईल. इफ वी पुट x इज इक्वल टू 100, ट्राय करूया. इफ वी पुट x इज इक्वल टू 100, सबस्टिट्यूट हियर 100, 1300 minus 100 upon 3. 1300 minus 100 किती? We have 1200 and 1200 upon 3 we can calculate 400. Means okay. Means first we can take x value as 100. Come to next value. If I take here suppose 200, so 13 minus 2 1100 will and 1100 not divisible by 3. Now try for 300. सेम प्रॉब्लेम येईल इथं. काय प्रॉब्लेम? 1300 minus 3, 13 minus 3 10, not divisible by 3 and therefore take next value as 400 and check here 1300 minus 400, is it divisible by 3? check करा. 13 minus 4 9 ना. okay, म्हणजे it is divisible. therefore next value I take as x is equal to 400. Put x is equal to 400. 1300 minus 400 by 3, that is 900 by 3 and by reduction answer is 300. Now only one more value 400. Now you can try for 5 6 7 8 9. कसं ट्राय करूया बघा. इथं 4 ला झालं 5. ट्राय करा. 13 minus 5 8 will 6, 13 minus 6 7. if you take here 7, 13 minus 7 6 no. therefore try for here 700. take x is equal to 700. put y is equal to here 1300 minus 700 upon 3. 13 minus 7 600 no, and 600 upon 3 we have 200. means put here x is equal to which we selected 7. why 7? see here in equation 1300 minus 700, हे calculation 600 is and 600 upon 3, that is 200. means we have to plot points. which points? 100 400 400 300 and 700 200. these points we have to plot. now we plot these points. see plotting here. first point 100 400. where is 100 400? 100 400 here. first point 100 400. next 400 300. here 400 and 300 here. this point 400 300 and next point 700 200. here 700, here 200. 700 200. now draw the line passing through these 3 points. okay, draw the line passing through these 3 points. this is our equation. y is equal to 1300 minus x upon 3. या लाईनचं इक्वेशन. if you continue they will intersect. okay. 3.2 first question. solve graphically असा क्वेश्चन आहे. 3.1 मध्ये सोल्युशन आपण केलेलं होतं. ओनली ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं होतं. वी हॅव टू सॉल्व हियर ग्राफिकली आन्सर काढायचा आहे. अवर चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. त्यातली फर्स्ट मेथड आपण स्टडी करतोय, ग्राफिकल मेथड. and for this method see this first question. 10 students of class 10 took part in maths quiz. क्लास 10 चे टोटल 10 स्टुडंट्स आहेत.
if the number of girls is 4 more than number of boys. म्हणजे या 10 स्टुडंट्स मध्ये 10th क्लासच्या 10 स्टुडंट्स मध्ये बॉईज आणि गर्ल्स. ओके, कन्सिडर बॉईज ॲज x, गर्ल्स ॲज y. काय फर्स्ट बघा कंडिशन काय, इफ द नंबर ऑफ गर्ल्स मीन्स y is 4 more than number of boys, means y is 4 more than boys, means y is equal to x plus 4. Are you clear this point? गर्ल्स चे नंबर बॉईज च्या नंबर पेक्षा 4 नी ग्रेटर आहे. आता सेकंड कंडिशन इथे दिसत नाही बघा, क्वेश्चन डायरेक्ट आहे, फाइंड द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स. व्हाट इज अवर सेकंड कंडिशन? सी हियर, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास which took part in quiz, 10 students took part in quiz. Therefore x plus y total किती असणार आहे? 10. Listen again. Means we have to consider let number of boys x consider करा, number of girls consider as y. Total students we have, total students 10. Therefore according to first line, actually condition not there but this is condition, x plus y is equal to 10. This is our first equation. You can convert this equation in terms of y. Graphically method ला equation y मध्ये convert करायचं, म्हणजे y is equal to 10 minus x. For graphical representation, convert each equation in terms of y. Second condition, what is our second condition? ही first condition, total म्हणजे first condition हे लक्षात घ्या. Second condition, number of girls means y is equal to 4 more than number of boys, means x plus 4. Here direct y is equal to ग्राफिकलला y इज इक्वल टू असे इक्वेशन्स फॉर्म केले की ग्राफ प्लॉट करायला, चार्ट प्लॉट करायला आपल्याला इझी जातं. ठीक आहे, या दोन इक्वेशनचं फर्स्ट वी सी टेबुलर फॉर्म अँड देन ग्राफ अँड बाय ग्राफिकली वी कॅल्क्युलेट आन्सर. फर्स्ट ग्राफ, फर्स्ट इक्वेशन y इज इक्वल टू 10 minus x and second है y is equal to x plus 4. Okay. Now we have to select values of x. Put here y is equal to 10 minus x. You can write only y or otherwise you can write y is 10 minus x and then points x comma y. Suppose I select here x0, no problem. If you select x0, no problem, answer will be there. But number of students, boys, girls, 0, naka consider करू ना. Therefore take 3, 4, 5, 7 any number less than 10 because total boys there 10. I take here values 3, 4, 5 at random, any values. Why at random? Because here there is no denominator. Denominator नाहीये म्हणून कुठलेही values. I select here 3, 4, 5. Put here x is equal to 3. बघा, put x is equal to 3, y is equal to 10 minus x म्हणजे 10 minus 3. ओरली सुद्धा हे आन्सर काढता येईल. Here therefore 7. Put x is equal to 4. ओरली काढूया का बघा. y is equal to 10 minus 4. 10 minus 4 6. Put x is equal to 5. y is equal to 10 minus 5 म्हणजे 5. Therefore points are 3, 7, 4, 6 and 5, 5. Okay, ही लाइन फर्स्ट ड्रॉ करूया. बघा, graph of this line. First plot these points 3, 7. See where is 3, 7. 3 on x-axis. Here 3 on x-axis and 7 on y-axis. This is our point 3, 7. Second point 4, 6. See where is 4, 4 on x-axis and 6 on y-axis. Therefore see here, this is point 4, 6 and next point 5, 5. Here
5 and here also 5. This is 0.5 comma 5. If you join these 3 points, then this is the graph of required equation. Which equation? We have the equation y is equal to 10 minus x, or you can write this equation as x plus y is equal to 10 also. This is the graph of this line. Now second equation. For second also you can select any values x comma y. You can take 1 2 3 0 1 2 3, but instead of 0 select other values. If I take here x1 2 and 3, put here 1. हे ओरली करूया बघा. इथं सांगते मी x1 पुट केलं तर काय होईल, y is equal to 1 plus 4 5. Put here x is equal to 2 2 plus 4 6. Put here x is equal to 3 3 plus 4 7. Means y is greater than x by 4. म्हणजे याच्यामध्ये फक्त 4 ऍड करा. Points will be 1 5 2 6 and 3 7. Okay, now we plot these 3 points. See here, first point 1 5. Where will be 1 5? 1 on x axis, 5 on y axis. Therefore point is here 1 comma 5. Second 2 6. See where is 2 2 on x axis, 6 on y axis. Therefore here there is point 2 comma 6. And third is 3 7. Already we have 3 7 this point on first line. Therefore join these 3 points, and this is the graph of our second line, second equation. Which equation? Y is equal to x plus 4. This equation's graph is this red color, first equation blue color, and we have to solve these equations graphically. आता solution म्हणजे काय बघा, हा जो point of intersection असतो ना, this is the answer. Here point of intersection is 3 7. Therefore here answer is, means first I write here point of intersection. Point of intersection is 3 comma 7. Therefore x is equal to 3 and y is equal to 7. This is our answer. And what is x and y? We considered x boys and y girls. Means we have boys x means 3 and number of girls we have y, girls we have 7. You can cross check your answer. आन्सर क्रॉस चेक करा. या दोघांची ऍडिशन, टोटल स्टुडंट्स 10 होत आहेत का? एस 3 + 7 10 होत आहेत. गर्ल्सचा नंबर बॉईज पेक्षा 4 नी मोर आहे. एस मीन्स वी आर करेक्ट. ग्राफिकली सॉल्व करताना काय काय करायचं बघा. फर्स्ट यू हॅव टू फॉर्म इक्वेशन्स. ग्राफिकली सॉल्व करताना जनरली y इज इक्वल टू म्हणजे y इन टर्म्स ऑफ x असं कॅल्क्युलेट करा. मेक टेबल्स, चार्ट फॉर्म करा. या x च्या व्हॅल्यूज थोडंसं विचार करून सिलेक्ट करायच्या. डिनॉमिनेटर असेल तर प्रॉब्लेम असतो, असं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि शक्यतो नंबर ऑफ गर्ल्स बॉईज डोंट टेक एज निगेटिव्ह 0. 1 2 3 4 सिलेक्ट एनी व्हॅल्यूज. डिपेंड्स ऑन युअर ग्राफ. ग्राफच्या पेजवर घ्या. म्हणजे असं जर 10 पर्यंत स्पेस नसेल तर 10 घेऊ नका, 7 च्या आत होईल असं ऍडजस्ट करून घ्या. and plot these points means one graph, plot those points, one more graph, and point of intersection is the answer of graphical solution. Okay. बघा सेकंड क्वेश्चन. फर्स्ट मधला सेकंड. 5 पेन्सिल्स अँड 7 पेन्स टुगेदर कॉस्ट ₹50. या टाइपचं एक एक्झाम्पल बॅट आणि बॉल्स वर होतं बघा. तेव्हा मी काय सांगितलं होतं, या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये लेट कॉस्ट ऑफ 1 पेन आणि पेन्सिल्स आहेत. कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल be ₹x and that of cost of 1 pen consider as y. Now come to again 5 pencils. 5 pencils cost will be 5x. 7 pens cost will be 7y. Together given as ₹50.
For graphical method, remember that always convert equation y is equal to. Actually, this is not rule. For your calculation, I am telling convert each equation y in terms of x. 7y is equal to 50 minus 5x. Now transfer 7 also. 50 minus 5x upon 7. This is our first equation from first condition. Come to second condition, 7 pencils, 5 pens. Our second condition. It is first condition. Second condition, reverse. 7 pens means 7x. 7 pencils, 7x, and 5 pens, 5y is equal to 46. This is also convert y in terms of x. Therefore, 5y is equal to 46 minus 7x, and then transfer this 5 there. Means we have second equation, y is equal to 46 minus 7x upon 5. Now we put these two equations in these two tables, and first prepare table and we draw graph, and then we find solution. Okay, first equation I write there, y is equal to 50 minus 5x upon 7. Now x y, here y is equal to, आता इथे ऑलरेडी मी मेन्शन केले त्यामुळे शॉर्टकट फक्त y लिहिते, x y. Same there, x y x y. Now you have to select values of x. How to select values of x? Suppose if I take x is equal to 1, इथे कॅल्क्युलेशन जरा शॉर्टकट मध्ये दाखवते बघा. If I take x is equal to 1, 50 minus 5 into 1 5, and 50 minus 5 45. Is it divisible by 7? No. Means we have no integer. We can't plot with accuracy. Therefore, instead of 1, try for 2, 3, 4 and so on. Suppose if I try for 2, x is equal to 2, 5 2s are 10, 50 minus 10 40. No. Try for 3, 5 3s are 15, and 50 minus 15 35. Yes, it is divisible by 7. Therefore, put x is equal to 3. बघा इथं सबस्टिट्यूशन करून दाखवते. Put x is equal to 3. 50 minus 5. Here 3 upon 7. 50 minus 5 3s are 15 upon 7. 35 upon 7. 7 5s are 35. Therefore, here answer is y is equal to 5. If x is 3, y is 5. Now next value. आता नेक्स्ट व्हॅल्यू एक हिंट लक्षात ठेवा. बघा कसं इथे डिनॉमिनेटर किती आहे 7. वी हॅव 7 डिनॉमिनेटर. फर्स्ट व्हॅल्यू ट्रायल एरर मेथडनी कॅल्क्युलेट करायची आणि देन ऍड डिनॉमिनेटर. आता 7 ऍड करा. 3 plus 7 we have 10. Put 10. See here, instead of this 3 put here 10. 5 into 10 50. 50 minus 50 0, and 0 divided by anything is 0. Therefore, corresponding value we have 0. Actually इथं मी दोनच व्हॅल्यू सिलेक्ट केलेत. मे बी डाऊट युअर सेल्फ, म्हणजे तुम्हाला डाऊट आला असेल की दोनच व्हॅल्यू का, थर्ड का नाही. जर आता 10 plus 7, आता नेक्स्ट व्हॅल्यू जर x is equal to 7 म्हणजे 17 होणार ना 7 ऍड केल्यानंतर. मग 17 जर इथं व्हॅल्यू घेतली तर आन्सर ऑफ y विल बी निगेटिव्ह. x आणि y we considered as cost of pen and pencils. ठीक है. मग cost of pen and pencils never negative. Hence don't continue. These 2 points sufficient. For any line 2 points are sufficient. 3 5 first point, 10 0 second point. Now first I complete second table and then we draw the graph. Second table, second equation, y is equal to 46 minus 7x upon 5. Now put here one trial error method. We have to select trial error. For x, first if we substitute 0,
Here 46 upon 5 not divisible by 5. Try for 1. 46 minus 7, again it is not divisible by 5. Try for 2. 46 minus 7 2 is 14, not divisible. Therefore again come to 3. Put here x is equal to 3. See solution. Y is equal to 46 minus 7 into 3 upon 5. 46 minus 7 3s are 21 upon 5. Here 25 upon 5 and 25 upon 5 we have 5. Means corresponding value is 5. Now come to next value. Here denominator कीजिए, we have denominator 5. एक व्हॅल्यू सिलेक्ट केल्यानंतर तो डिनॉमिनेटर असतो तो ऍड करायचा म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू मिळते. ऍड हियर 5 म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू विल बी 8. इन्स्टेड ऑफ 3 पुट हियर 8. सी कॅल्क्युलेशन 7 8 जा 56. 46 minus 56 we have minus 10 and minus 10 by 5 that is minus 2. We have y is equal to minus 2. Actually y negative आलेला आहे पण आता ऑप्शन नाही आहे कारण आपण परत इकडे येऊ शकत नाही, निगेटिव्हच व्हॅल्यू आले लागतील. इफ वी कंटिन्यू अगेन इथं ऍड 5 तर अगेन आन्सर्स विल बी निगेटिव्ह. देयरफॉर हियर आल्सो टेक ओनली 2 व्हॅल्यूज फॉर x 3, 5 and 8, negative 2. Now we have chart ready. Now we plot the graph. First line, first 2 points from first chart 3, 5. Where is 3, 5? 3 on x-axis, 3 on x-axis, 5 on y-axis. Therefore this is our point 3, 5. Next point 10, 0 means 10 on x-axis, 0 on y-axis means this point on x-axis 10, 0. Join these 2 points. These 2 points is the joining these 2 points. This is the graph of our first line. Which is first line? See in table which is our first line. This y is equal to 50 minus 5x upon 7. This is our first graph. Come to second 3, 5. Where is 3, 5? Already plotted here. 8, 3. Sorry, 8, minus 2. Here 8 negative 2 on y-axis. See here position of this point. 8, negative. Join these 2 points. Join this point and our first point. Join this. This is the graph of, if you continue here, extend here. This is the graph of y is equal to 46 minus 7x upon 5. Okay? Now intersection of these 2 points is our answer. What is intersection? 3, 5 is our answer. Means x is equal to 3 and y is equal to 5. But what is our x? X we consider the cost of one pencil. Means pencil's cost we have rupees 3 and y we consider for pen. Pen cost rupees 5. And one pencil 3 rupees. आणि 1 पेन 5 रुपीज. ठीक आहे. या टाइपचे मी 2 एक्झाम्पल्स घेतले बघा. या 2 क्वेश्चन मध्ये 2 सब क्वेश्चन्स होते, दोन्ही घेतलेले आहेत. क्लिअर झालेत का बघा.